आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। केरसाणे दसाने परिसरात उन्हाळी हंगामातील कोबी लागवडीची धूम। बागलाण तालुक्यातील केरसाणे दसानेसह परिसरात उन्हाळी हंगामातील कोबी लागवडीवर शिवारात भर दिला जात असून उन्हाळी कांदा काढणीनंतर शेतकरी कोबीकडे मोठ्या प्रमाणात वळतो। अत्यंत मेहनतीचे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते। 70 ते 75 दिवसात हे पीक येते, परंतु यासाठी यंदा मात्र शेतकऱ्याला सुरुवातीला वाढत्या उष्णतेमुळे मोठे श्रम घ्यावे लागणार आहे। गतवर्षी या पिकाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका दिला होता। उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी या पिकात पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता। तरीही यंदा वाढत्या उष्णतेमुळे कांदा टिकतो की नाही याची व भावाबाबत शाश्वती नसल्यामुळे शेतकरी कोबी पिकाकडे वळला। लागवडीनंतरच कोबीच्या उत्पादन खर्चाची जुळवाजुळव उत्पादक करीत आहेत। कोबी खरेदीसाठी व्यापारी थेट बांधावर येऊन कोबीचा व्यवहार करतात। उन्हाळी कांदा काढणीनंतर या परिसरात कोबीसाठी शेतकरी सज्ज होतो। हवामानाच्या बदलामुळे कोबीवर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने फवारणीसाठी शेतकऱ्यांना श्रम घ्यावे लागणार आहे। लागवडीनंतर 2 दिवसात तणनाशक फवारणी, त्यानंतर दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना या पिकासाठी फवारणी करावी लागणार आहे। अत्यंत कष्टाचे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते। भाव चांगला मिळाला तर शेतकरी समाधानी राहतो, भाव कमी मिळाला तर त्याच्यावर रोटर फिरवण्याची वेळ येते। शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग करून शेतीत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात। भाव कमी जास्त या भरवशावरच शेती होत असते, हे मात्र खरे आहे। असा आहे 1 एकरसाठी कोबीचा खर्च। नांगरणीसह शेत तयार करणे 2000 रुपये, रोप तयार करणे बियाण्यांसह 3000 रुपये, लागवड खर्च 1500 रुपये, औषध फवारणी 30,000 रुपये, शेणखत 20,000 रुपये, रासायनिक खते 15,000 रुपये, निंदणी 2000 रुपये। वरील प्रमाणे खर्च असताना फायदा मात्र किमतीवर अवलंबून असतो। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अभिमन अहिरे।